महाबोधी बुद्ध विहारात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त सामाजिक समरसता, शांतता व समानतेचा संदेश. नमस्कार. आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरतच्या लिंबायत परिसरातील शांतीनगर निलगिरी येथील विश्व शांतिदूत महाबोधी बुद्ध विहारात देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन शनिवारी श्रद्धा व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भिक्खू संघाच्या उपस्थितीत ध्वजारोहण व ध्वजवंदन सोहळा पार पडला. याच प्रसंगी लोककवी वामनदादा कर्डक यांची 104वी जयंतीही श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. पूज्य भंते धम्मरक्षित महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व शांतिदूत महाबोधी बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पी झाडे होते. पूज्य भंते आनंद सामणेर व पूज्य भंते धम्मज्योती यांची विशेष उपस्थिती होती. भिक्खू संघाच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमास लोककवी वामनदादा कर्डक एकता कलामंच, सुरतचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्व शांतिदूत महाबोधी बुद्ध विहाराचे उपप्रमुख बौद्धाचार्य गण गोविंद पिंपळीस्कर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या सुरत शहर प्रमुख आशाताई मांगले, धम्मसेवक व प्रबोधनकार आद. भास्कर वानखेडे, BAMCEF सुरत जिल्हा प्रभारी सुभाष धुरंधर, ब्रह्माकुमारी चेतनाबेन, विमलबेन व प्रभाबेन यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन. यावेळी वक्त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नसून सामाजिक समानता, बंधुता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठेची स्थापना करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. भगवान बुद्धांचा शांतता, करुणा व मैत्रीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासह परस्परांतील बंधुभाव अधिक दृढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात सुभाष पी झाडे यांनी महाबोधी बुद्ध विहार हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून सामाजिक जागृती, शिक्षण, मानवतावादी विचार, समानता व बंधुतेचा संदेश देणारे केंद्र असल्याचे सांगितले. संविधानातील मूल्यांचा सन्मान राखत सामाजिक न्याय व शांततेसाठी सातत्याने कार्य करण्याची बांधिलकी त्यांनी व्यक्त केली. वामनदादा कर्डक यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या 104व्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक व साहित्यिक योगदानाचे स्मरण केले. कर्डक यांनी आपल्या रचनांमधून सामाजिक जागृती, समानता आणि वंचित समाजाच्या प्रश्नांना प्रभावी आवाज दिला. त्यांच्या साहित्य कृती आजही संघर्ष, स्वाभिमान व सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. यावेळी नंदाताई इंगळे यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या रचनेवर आधारित गीत सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. कार्यक्रमास उपाध्यक्ष श्रीकृष्ण वानखेडे, महामंत्री गणेश अंभोरे, संजय पवार, भागवत वानखेडे, मोहड व चव्हाण साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने धम्मबंधू, उपासक व उपासिका उपस्थित होत्या. आयोजनाशी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व मान्यवर अतिथी तसेच उपस्थित उपासक उपासिकांचे स्वागत केले. समारोप प्रसंगी राष्ट्राची एकता व अखंडता अबाधित राखण्यासोबतच संविधानातील मूल्यांचा सन्मान करणे आणि समाजात शांतता, समानता व बंधुभाव वाढविण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. भिक्खू संघ, सामाजिक कार्यकर्ते तसेच धम्मबंधू, उपासक व उपासिकांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.